नमस्कार मंडळी. आपल्या महाराष्ट्रामध्ये आवर्जून केली जाणारी ही भाजी म्हणजे पाटोड्याची रस्सा भाजी आणि ही भाजी तर सर्वांनाच आवडते. पितृपक्षामध्ये ही नक्कीच करतात. चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. 1 वाटीमध्ये भरपूर वड्या तयार होतात. आता यामध्ये आपण पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. वड्या बनवण्याची ही सोपी पद्धत आहे. मस्तपैकी स्मूथ असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता कढईत 1 पळी तेल, जिरं घातलेलं आहे आणि अद्रक मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. हा थोडा परतल्यावर थोडी हळद घालायची आणि थोडं पाणी घालायचं आहे, कारण की आपण मिश्रणामध्ये पाणी यूज केलेलं आहे. आता हे घट्टसर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती एकसारखं ढवळत राहायचं आहे, ज्यामुळे याच्या गुठळ्या होत नाही व खूप छानपैकी हे तयार होतं. जुनी पद्धत म्हटली म्हणजे पाणी उकळून घ्यावं लागतं आणि नंतर कोरडं पीठ टाकून हाटून घ्यावं लागतं. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर अगदी लवकर आणि सोप्या पद्धतीने तयार होतात. तर तुम्ही बघू शकता हे तयार झालेलं आहे. आता आपण ताटाला तेल लावून घेणार आहोत. ताटाला तेल लावून घ्यायचं आणि यावर ते जे बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं आहे. गरम असतानाच पटपट हे पसरवून घ्यायचं आहे. यावरती किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, घरचंच आहे. याला थोडा दाब देऊन घ्यायचा आहे आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे पण याच पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत. आता हे थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आमटी बनवूयात. कांदा घेतलेला आहे, तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत. लसूण आणि अद्रक यामध्येच भाजून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटो वापरू शकता. 1 टोमॅटो चिरून तो पण यात परतून घ्यायचा. खोबरं कीस घेतलेला आहे, म्हणजे खोबरे काप आहे ते पण परतून घ्यायचे आहे. हा मसाला तयार झालेला आहे. मिक्सरला आता याचं वाटून घ्यायचं आहे. 2 ते 3 पळ्या तेल घालायचे आहे. मोहरी घेतलेला आहे, जिरं घालायचं आहे आणि जो वाटण केलेला मसाला होता, म्हणजे जो ओला मसाला होता तो घेतलेला आहे. जे मसाले आपण घरात मसाला भाजीसाठी वापरतो तेच घेतलेले आहे. तिखट, हळद, गरम मसाला, धनेपूड आणि जो आमचा खानदेशचा मसाला आहे तो मी यूज केलेला आहे भाजीसाठी. थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. थोडं पाणी घातलेलं आहे अजून. तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे आणि तुमच्या घरातील व्यक्तीप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. वडी बघू शकता खूप छान झालेली आहे. अजिबातच तुकडे होत नाही. बघू शकता भाजी पण आपली शिजून झालेली आहे. यात थोड्या पाटोड्या सोडून द्यायच्या आहेत. तर पितृपक्षामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि ही पण ट्रिक ट्राय करून बघा पाटोड्यांची. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांचा.